उंबरठा दररोज सकाळी स्वच्छ करावा. हळद कुंकू वाहून त्याची पूजा करावी. उंबरठ्यावर किंवा समोर दररोज रांगोळी घालावी. शक्यतो रंगमिश्रित रांगोळी वापरावी. पण पांढरी रांगोळी टाकणार असाल तर तिच्यावर हळद कुंकू घालायला विसरायचं नाही. रांगोळीत नकारात्मक ऊर्जा शोषण्याची ताकद असते. रांगोळी कमळाचीच काढावी असा आग्रह मी धरेन. आता कमळच का? तर शास्त्रवचन असं आहे की ब्रह्मा कमलासन आहे, विष्णू कमलहस्त आहे, लक्ष्मी कमलजा आहे, सूर्य हा स्वतःच निळ्या नभसरोवरातलं रक्तकमळ आहे. कमळाचं दान करावं, पुढील जन्म वैभवशाली मिळतो. कमलपुष्प अंगावर धारण करावं, ते मंगलदायक होतं. कमळाच्या पाकळ्या सेवन कराव्यात, अवयव सतेज होतात. कमळाची रांगोळी काढावी, घरात लक्ष्मी येते. हे झालं शास्त्रवचन. आता वास्तुशास्त्र. कमळ काढताना पाकळ्या उंबरठ्याकडे येतील असं बघावं. कमळाच्या बाजूलाच सोंड उंचावलेले 2 हत्ती काढलेत तर सोन्याहून पिवळं. हत्तीचे पायसुद्धा उंबरठ्याकडे यावेत. घरचे हत्ती घरात येणाऱ्या लक्ष्मीचं स्वागत करतायत अशी कल्पना त्यामागं आहे.